नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. तर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट हा काय असतो हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. आपल्याकडं सर्वांना माहिती आहे z इज इक्वल टू कॉम्प्लेक्स नंबर आपण x प्लस आय वाय या फॉर्ममध्ये दाखवतो आणि याचा जो ऑर्डर पेअर होतो आपण एक्स वाय झेडच्या फॉर्मॅटमध्ये दाखवतो. तर मग कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट कसा दाखवतात, तर झेड बार हा जो काय असतो हा काय कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, जी इमॅजिनरी व्हॅल्यू आहे त्याची जे काही साईन आहे त्याचं जे काही साईन आहे ते काय होणार, प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. आणि ह्याला ऑर्डर पेअरमध्ये एक्स मायनस वाय असं लिहितात. मग हा जो काही कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत. तर आपल्याला दिलेलं आहे झेड, त्याचा कॉन्जुगेट आणि परत त्याचा कॉन्जुगेट हा काय भेटणार, आपल्याला झेड भेटणार. तर आपल्याला माहिती आहे झेड इज इक्वल टू काय, एक्स प्लस आय वाय. तर झेडचा कॉन्जुगेट म्हणजेच काय येणार, एक्स मायनस आय वाय. परत झेडचा कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट घेतल्यावरती काय येईल, एक्स मायनस आय वायचा कॉन्जुगेट. म्हणजेच हा काय होईल, एक्सचा कॉन्जुगेट मायनस आय वायचा कॉन्जुगेट. रिअल पार्टचा कॉन्जुगेट हा रिअल पार्टच असतो आणि इमॅजिनरी पार्टचा जो कॉन्जुगेट असेल तो फक्त साईनमध्ये चेंज होईल, म्हणजे आहे एक्स प्लस आय वाय. म्हणजे हा परत आपल्याला भेटेल झेड. म्हणजेच ह्याच्यावरून आपल्याला प्रूफ करता येते की कॉन्जुगेट ऑफ कॉन्जुगेट इज अगेन कॉम्प्लेक्स नंबर. तसंच सेकंड प्रॉपर्टी आपल्याला दिलेलं आहे, मॉड्युलस ऑफ झेड कॉन्जुगेट इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड. तर झेड आपल्याला माहिती आहे, झेड असतो एक्स प्लस आय वाय आणि झेड बार असतो आपला एक्स मायनस आय वाय. झेड असतो आपला एक्स प्लस आय वाय, कॉन्जुगेट असतो एक्स मायनस आय वाय आणि याचा आपल्याला मॉड्युलस घ्यायचा आहे. म्हणजे अंडर रूटमध्ये येईल एक्स स्क्वेअर प्लस हा येईल मायनस वाय स्क्वेअर. आय आपण घेत नाही याच्यामध्ये, मग हा येईल अंडर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मायनसचा स्क्वेअर प्लसच येईल, म्हणजेच हा काय झाला मॉड्युलस ऑफ झेड. म्हणजे ज्यावेळेस आपण मॉड्युलस करू कॉन्जुगेटचा, ह्याची व्हॅल्यू इक्वल असेल मॉड्युलस ऑफ झेड सोबत. ओके. मग नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे परत, इफ Z1 इज इक्वल टू x1 प्लस IY1 and Z2 is equal to x2 plus IY2 plus IY2, then Z1 plus Z2 Z1 plus Z2 बार. म्हणजेच Z1 चा बार किंवा त्याचा आपण काय करू, पहिले ॲडिशन करू, मग Z1 प्लस Z2 चा कॉन्जुगेट करू. ओके. मग आता ह्याला आपण कसं लिहिणार ते पाहू. आपण आपल्याला Z1 प्लस Z2 चा बार काढायचा आहे. त्यासाठी आपण काय करू, Z1 प्लस Z2 काढून घेऊ. जे हा होणार x1 प्लस IY1 प्लस Z2 x2 प्लस IY2. ॲडिशनमध्ये रिअल पार्टची ॲडिशन आणि इमॅजिनरी सोबत ॲड होतो. तर x1 प्लस x2 रियल पार्ट ॲड होईल प्लस y1 प्लस y2
इमॅजिनरी पार्ट ॲड झाले. मग आता याचा कॉन्जुगेट काढू आपण. म्हणजे याचा जर कॉन्जुगेट काढला Z1 प्लस Z2 बारचा, तर हा येईल Z1 प्लस Z2 आणि त्याचा कॉन्जुगेट ही आहे व्हॅल्यू Z1 प्लस Z2 ची. म्हणजे हा होईल x1 प्लस x2 रिअल पार्ट ॲज इट इज, आणि जो इमॅजिनरी पार्ट असणार आहे त्याचा कॉन्जुगेट म्हणल्यावरती हा मायनस येईल I y1 प्लस y2. म्हणजे ही झाली आपली ह्या Z1 प्लस Z2 कॉन्जुगेटची व्हॅल्यू. मग मी ह्याला असं लिहितो, हे झालं असं. सेपरेट करू आपण रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. आणि x1 मायनस I y1 प्लस x2 मायनस I y2. म्हणजे हा काय झाला आपला Z1 चा कॉन्जुगेट प्लस Z2 चा कॉन्जुगेट. म्हणजेच Z1 प्लस Z2 याचा जर कॉन्जुगेट घेतला तर हा काय भेटणार आपल्याला Z1 चा सेपरेट कॉन्जुगेट प्लस Z2 चा सेपरेट कॉन्जुगेट. तर हे आपल्याला दिलेलं आहे. सिमिलरली Z1 मायनस Z2 कॉन्जुगेट जर काढला तर याच्यामध्ये आपल्याला Z1 बार मायनस Z2 बार हे भेटेल. सेम Z1 इंटू Z2 बार जर असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला Z1 बार इंटू Z2 बार हे सुद्धा आपल्याला, हे दोन्ही आपल्याला असेच प्रूफ करायचे. त्याचप्रकारे डिव्हिजनमध्ये जर असेल, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जर असेल तर हा येईल Z1 अपॉन Z2 बार, आणि ह्याचं जर कॉन्जुगेट असेल तर हा काय येईल Z1 बार अपॉन Z2 बार. ओके, बार सेपरेट येईल वेअर Z2 इज नॉट इक्वल टू 0, कारण की Z2 जर 0 आला तर हे काय इनडेफिनाईट होऊन जाईल, म्हणजेच इन्फिनाईट होऊन जाईल. मग आता आपण पाहू सम पाहायचे आपल्याला आणि डिफरन्स पाहायचा आहे. तर सम ऑफ कॉम्प्लेक्स नंबर विथ कॉन्जुगेट यू विल गेट रियल पार्ट ऑफ Z, आणि डिफरन्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर विथ कॉन्जुगेट यू विल गेट प्युअर इमॅजिनरी नंबर. मग जर समजा आपण सम जर केली आपण कशाची, Z आणि त्याचा कॉन्जुगेट, तर आपल्याला काय भेटेल प्युअर रियल पार्ट भेटेल आपल्याला, म्हणजेच प्युअर रियल नंबर भेटेल आपल्याला. तर आपण बघू Z प्लस Z बार किंवा Z कॉन्जुगेट. मग Z हा येईल x प्लस IY आणि Z बार येईल x मायनस IY, म्हणजेच येईल x प्लस IY प्लस x minus IY. Minus plus will get cancelled, will get 2 times x. Z plus Z bar you will get Z plus Z bar upon 2 is equal to x. म्हणजेच हा काय झाला रियल पार्ट ऑफ Z. म्हणजेच रियल पार्ट ऑफ Z चा फॉर्म्युला काय भेटला आपल्याला Z प्लस Z बार अपॉन 2. हा झाला तुमचा रियल पार्टची डेफिनेशन. म्हणजेच ज्यावेळेस आपण सम करू कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट तर आपल्याला प्युअर रियल पार्ट भेटणार आहे. तसाच जर आपण डिफरन्स घेतला कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट तर आपल्याला काय भेटणार प्युअर इमॅजिनरी पार्ट भेटणार आहे. प्युअरली इमॅजिनरी नंबर आपल्याला भेटणार आहे, नंबर ऑर पार्ट, नो प्रॉब्लेम.
तर पाहूया झेड मायनस झेड कॉन्जुगेट हा येईल एक्स प्लस आय वाय, झेडची व्हॅल्यू मायनस झेड बार म्हणजे एक्स मायनस आय वाय. ओके, मायनसने ह्या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा एक्स प्लस आय वाय मायनस एक्स मायनस मायनस प्लस आय वाय. रियल पार्ट प्लस मायनस विल गेट कॅन्सल. हा एकदा आणि हा एकदा 1 + 1 2 टाइम आय वाय. म्हणजेच हा काय झेड मायनस झेड बार म्हणजेच हा आपल्याला भेटेल झेड मायनस झेड बार अपॉन 2i or okay 2i is equal to y and y is nothing but imaginary part of z. जे हा झाला आपला इमॅजिनरी पार्ट ऑफ झेडचा फॉर्म्युला. डिफरन्स आपल्याला काय भेटेल झेड मायनस झेड बार अपॉन 2i. डिफरन्स काढला तर इमॅजिनरी पार्ट भेटेल आणि सम केले तर आपल्याला रिअल पार्ट ऑफ झेड भेटेल. मग आपण बघू नेक्स्ट प्रॉपर्टीज आहे जी काय प्रॉपर्टी नंबर असेल झेड इंटू झेड बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड स्क्वेअर. हे आपल्याला आता लक्षात ठेवायचं आहे. तर हे कसं येईल बघू आपण. झेड इंटू झेड बार इज इक्वल टू तर झेड म्हणजेच काय एक्स प्लस आय वाय इंटू कॉन्जुगेट ऑफ झेड म्हणजे आहे एक्स मायनस आय वाय. एक्स ने मल्टिप्लाय करू एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू मायनस आय वाय तर हा आय इंटू एक्स इंटू वाय. ओके, आय वाय इंटू एक्स हा प्लस आय एक्स इंटू वाय आणि हा मायनस आय इंटू आय वाय येईल आय स्क्वेअर वाय स्क्वेअर. हा प्लस हा मायनस कॅन्सल म्हणजे हा एक्स स्क्वेअर आणि हा आय स्क्वेअर आणि हा मायनस 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 प्लस वाय स्क्वेअर. वेअर value of I square is -1. ओके, मग हा x स्क्वेअर म्हणजेच काय x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर म्हणजेच काय मॉड्युलस ऑफ z स्क्वेअर. हा काय मॉड्युलस ऑफ z स्क्वेअर. आता कसं काय तर आपल्याला माहिती आहे मॉड्युलस ऑफ z म्हणजेच काय रूटमध्ये x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. मग याचा स्क्वेअर करा स्क्वेअरिंग बोथ साइड बाय स्क्वेअरिंग बोथ साइड. रूट हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजेच हा काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजेच हा काय झाला आपला मॉड्युलस ऑफ झेड स्क्वेअर. ओके, सो झेड इंटू झेड बार हा आपल्याला काय भेटेल झेड स्क्वेअर. आता इन जनरल तुम्हाला जर असं जरी असलं समजा इन केस Z1 मायनस Z2चा स्क्वेअर म्हणजे ह्याला आपण असं लिहू शकतो Z1 मायनस Z2 इंटू Z1 मायनस Z2 चा बार. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. मॉडचा स्क्वेअर आला म्हणजेच काय Z इंटू झेड बारचा म्हणजे हा झेड आणि हा त्याचा झेडचा कॉन्ज्युगेट. हे तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर एक एक्झाम्पल पाहू आपण. हे आपण एक्झाम्पल ऑलरेडी पाहिलेले आहे डिव्हिजनमध्ये. आपण ऑलरेडी हे एक्झाम्पल सॉल्व केले. अशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहे. 1+3i अपॉन 2 मायनस आय हे एक्झाम्पल दिलेलं आहे बाय टेकिंग कॉन्ज्युगेट. मग आता ह्याचा आपण कॉन्ज्युगेट घेणार आहे आणि हा काय करणार आहे ॲड आणि मल्टिप्लाय करणार आहे. डिवायडिंग मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग. मग हा काय होईल -1 इंटू 2 आहे -2. ओके, -1 इंटू आय मायनस आय. मग 3i इंटू 2 मग हा होईल 3i इंटू 2 6i. 3i इंटू प्लस आय आहे 3i स्क्वेअर अपॉन हा होईल a प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे आहे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, मग आहे -2 मायनस आय प्लस 6i म्हणजे आहे 5i आहे आय स्क्वेअरची व्हॅल्यू -3.
अपॉन 4i प्लस 1 मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस मायनस प्लस 1 -2 -3 हा काय भेटेल आपल्याला -5 प्लस 5i अपॉन 5. इफ यू टेक 5 कॉमन आपल्याला भेटेल हा -1 प्लस i. हे झालं आपलं लास्ट आन्सर फॉर दिस एक्झाम्पल. परत मॉड्युलसच्या काही प्रॉपर्टीज आहेत आपल्याला त्या माहिती पाहिजे. प्रॉपर्टीज आहे पहिली प्रॉपर्टी मल्टिप्लिकेशनमध्ये मॉड्युलस ऑफ Z1 इंटू Z2 इज इक्वल टू हा भेटेल आपल्याला मॉड्युलस ऑफ Z1 इंटू मॉड्युलस ऑफ Z2. सिमिलरली आपल्याला प्रॉपर्टी दिलेली आहे मॉड्युलस ऑफ Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ Z1 अपॉन मॉड्युलस ऑफ Z2 where Z2 is not equal to 0. हे आपल्याला मेन्शन करावं लागणार दरवेळेस. मग थर्ड प्रॉपर्टी आहे Z1 इंटू Z2 चा स्क्वेअर. आत्ताच मी म्हणलो होतो की मॉड्युलसचा स्क्वेअर म्हणल्यावरती हा पूर्ण मधला Z समजायचा आणि ह्याचं काय आहे ना Z इंटू Z कॉन्ज्युगेट म्हणजे हा Z1 इंटू Z2 आणि त्याचा कॉन्ज्युगेट Z1 इंटू Z2 चा कॉन्ज्युगेट म्हणजे हा Z1 इंटू Z2 चा कॉन्ज्युगेट Z1 इंटू Z2 चा कॉन्ज्युगेट म्हणजेच हा काय Z1 इंटू Z2 चा कॉन्ज्युगेट म्हणजेच Z1 इंटू Z1 चा कॉन्ज्युगेट इंटू Z2 इंटू Z2 चा कॉन्ज्युगेट म्हणजेच हा येणार मॉड्युलस ऑफ Z1 चा स्क्वेअर किंवा मग याला आपल्याला मॉड्युलस ऑफ Z2 चा स्क्वेअर और वी कॅन राईट मॉड्युलस ऑफ Z1 इंटू मॉड्युलस ऑफ Z2 अँड इट्स होल स्क्वेअर असे आपल्याला लिहिता येतं. ओके, तर ह्याच्यावरून आपल्याला असं कळालं की ह्या रिझल्टवरून आपण असे लिहू शकतो मॉड्युलस ऑफ Z स्क्वेअर इज इक्वल टू Z स्क्वेअर. ओके, आणि सिमिलरली मॉड्युलस ऑफ Z क्यूब इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ Z क्यूब. You will get same result. Okay, तर एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहे मॉड्युलस ऑफ Z स्क्वेअर इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ Z स्क्वेअर आणि Z क्यूब असेल तर मॉड्युलस ऑफ Z क्यूब आणि झेडचा मॅग्निट्यूड दिलेला आहे लेस दॅन 2 म्हणजे आपण ह्याची व्हॅल्यू ठेवू शकतो. तर आपल्याला बाय युजिंग ट्रायंगल इनइक्वालिटी हे सॉल्व करायचं आहे. Z क्यूब प्लस 3Z स्क्वेअर मायनस 2Z प्लस 1. तर ह्याला आपण असं लिहू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस मॉड्युलस ऑफ Z क्यूब प्लस 3 इंटू Z स्क्वेअर प्लस 2 मॉड्युलस ऑफ Z प्लस 1. तर ह्याची व्हॅल्यू ठेवू 2 चा क्यूब म्हणजे आहे 8, 2 चा स्क्वेअर म्हणजे आहे 4 प्लस 2 इंटू 2 4 प्लस 1 म्हणजेच हा होईल लेस दॅन इक्वल टू 25. Okay, so you will get this result.